कबूतरखान्याचा जो विषय सध्या सुरू आहे, आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी देखील आहे त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एकच आहे, ते चेन कंपनी एवढे बोलते सुनावणी करते तर त्या गरिबांचं बघा ना काहीतरी. तुम्ही एवढा कबूतर मारता, ठीक आहे, कबूतर तुम्ही तुमच्या जाळ्या का काढत नाही कबूतर जागी, ते पण जाळ्या काढा ना. पब्लिकला त्रास होतो, ठीक आहे. तुम्ही बोलतो BMC बोलतो वर्लीत टाकणार, मग वर्लीत का माणसं राहत नाही? वर्लीत माणसं राहतात, आमचे साहेब राहतात, पोलीसवाले राहतात, त्यांचं काय होणार? मग त्यांचा पण त्रासच आहे ना तो. BMCला पण समजायला पाहिजे, तुम्ही इकडनं वर्लीत टाकणार, वर्लीत संत्रीमध्ये सगळे राहतात, तिथे माणसं राहत नाही काय? तिथे माणसं राहतात ना, मग त्यांना आजार होऊ दे आणि यांना आजार राहू सोडू दे असतात. हा कुठला नियम आहे? हां, तुम्ही लोक चेन कंपनी देवला ना, तुम्ही जाळी लावली, ते का जाळी लावली आहे? ती जाळी काढा तुम्ही पण, एवढं असेल तर जाळी काढा ना. तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला पण त्रास होणार ना. जाळी काढा, माहिती पडत मग काय काय नाही, आहे की नाही? आता तुम्ही बोलता चेन कंपनी, चेनला मानतो की कबूतरखाना ठीक आहे, कबुतरांचा नाश नाही झाला पाहिजे. आपण समजतो तो पण जीव आहे. दोन दिवस माणूस जिवंत जेवण नाही तर तो उपाशी मरतो. हे कबूतर त्यांना पण दाणा द्यायला पाहिजे. मग असं नाही काय की तुम्ही एकदमच तू काल एवढा जल्लोष केला, गरीब पब्लिकला त्रास दिला, याला अर्थ काय आहे? अरे ती बसून वार्ता करा ना, तुमचं चाललं आहे ना कोर्टामध्ये, ते बघा काय ते व्यवस्थित आहे की हे कबूतर आहे त्यांच्यासाठी संरक्षण केलं पाहिजे, पण मनुष्यांचं हे बघून संरक्षण केलं पाहिजे. तुम्ही असं रस्त्यावर उतरून आंदोलन करून काय होत नाही. जिथे उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याचं पालन केलं पाहिजे. पण आता हे सर्व भांडणाचं कारण चाललं आहे, फुकट काही रोड जाम करून अशा प्रकारे चाललेलं आहे. ते बघा आज निकाल आहे, काय निर्णय येते देवाला माहिती आहे. नक्कीच आज खरं तर याच संदर्भात कबूतरखान्यासंदर्भात आज उच्च न्यायालयामध्ये निकाल लागणार आहे. आपण पाहिलेलं आहे 25 जुलै रोजी जो उच्च न्यायालयाकडून जो निकाल देण्यात आलेला होता त्यानुसार कबूतरखाने मुंबईतील बंद करण्यात यावे आणि त्यानुसारच महानगरपालिकेकडून त्याच्या दुसऱ्याच दिवशी दादर येथील कबूतरखान्यावरती शेड टाकण्याच्या कामासाठी महानगरपालिकेचे अधिकारी आलेले होते. परंतु जे स्थानिक लोक आहेत, जैन समाजातील लोक आहेत, पशुप्रेमी आहेत, त्यांनी यासाठी नकार दिलेला होता, विरोध केलेला होता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील हेच महानगरपालिकेचे लोक आलेले होते आणि त्यांनी शेड टाकण्यास सुरुवात केलेली होती. आपण काल एकंदरीत पाहिलेलं आहे की लोकांनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश केलेला होता, विरोध केलेला होता आणि जे ताडपत्री जे इथे लावलेलं होतं, शेड जे या कबूतरखान्यावरती दादरच्या कबूतरखान्यावर लावण्यात आलेलं आहे तेच काढण्यात देखील आलेलं होतं आणि बराच या ठिकाणी आक्रोश सुरू होता. जैन समाज असेल, पशुप्रेमी असेल, इथे स्थानिक असतील, त्यांचं देखील हेच म्हणणं होतं की इथे जे पक्षी आहेत त्यांना जगून त्यात कबुतरामुळे कोणाचंही नुकसान होत नाही, कोणताही आजार होत नाही, त्यामुळेच या कबुतरांना इथेच राहून द्या, त्यांचं हे घर आहे असं देखील बऱ्याच प्रमाणात आक्रोश आपल्याला करण्यात आलेला होता. हे आपण पाहिलं होतं. नागरिकांकडून बराच काळ हा प्रयत्न देखील सुरू होता की कबूतरखान्याची जागा वाचावी. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे त्यांच्याकडून असं देखील म्हणण्यात आलेलं होतं की कबूतर हे शांततेचं प्रतीक आहे आणि याच जागेमुळे दादरच्या सौंदर्यात भर पडते असं देखील नागरिकांकडून सांगण्यात येत होतं. वारंवार त्यांचं हेच म्हणणं होतं. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे अखेर नागरिकांनी हे जे शेड आहे ते काढले. आता देखील आपण जी परिस्थिती पाहतोय, कबूतर जी आहेत त्या याच कबूतरखान्याजवळ आपल्याला कमी पाहायला मिळतात, पण आजूबाजूला जर पाहिलं आपण, आजूबाजूला जे छप्पर आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावर कबूतर आपल्याला बसलेली पाहायला मिळतात. म्हणजे काल जो आपण दिवस पाहिला की याच कबुतरांसाठी जैन समाज एकत्र येऊन, पशुप्रेमी एकत्र येऊन जो आक्रोश, जो नकार देत होते आणि त्यानंतर एकंदरीत आजची जी परिस्थिती पाहिली तर या कबुतरखान्याजवळ आपल्याला मुबलक अगदी हातावर मोजण्या इतकेच कबूतर पाहायला मिळतात. तर आजूबाजूचा सर्व परिसर पाहिला तर त्या ठिकाणी जास्त कबूतर पाहायला मिळतात. आज खरं तर सुनवाई होणार आहे कोर्टामध्ये आणि याच संदर्भात वकील हरीश पांडे आहेत, त्यांनी प्रतिज्ञापत्रात पुन्हा अर्ज दाखल करण्याची परवानगी देखील देण्यात आलेली आहे आणि पक्षांना घाबरवण्यासाठी फटाक्यांचा वापर करू नये अशा देखील BMC कडून सूचना देण्यात आल्या. आज नेमकं कोर्टात काय होतं, कबूतरखान्याचा जो विषय आहे जो गेल्या अनेक दिवसांपासून तापताना पाहायला मिळतंय, तसे दोन भाग देखील, दोन गट या दरम्यान पडलेले आहेत. काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला कबुतरामुळे त्रास होतोय, तर काही लोकांचं म्हणणं आहे कबुतरांना जगून द्या, ही कबुतरांची जागा आहे, गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी कबुतरखाने आहेत त्यामुळे इथून कबुतरांना हलवण्यात येऊ नये असं देखील म्हटलं जाते. आज कोर्टात काय होतं हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.